मी सौ सुनीता धनाजी सावंत, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर संघटनेच्या सांगलीच्या जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष। आज मी नांदेड जिल्ह्यात आपल्या महिला परिचरांची आनंद मेळावा किंवा विजय मेळावा हा आम्ही सिटूच्या माध्यमातून घेण्यासाठी आज आम्ही इथं मीटिंग लावलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये आपल्या बऱ्याच तालुक्यातून महिला इथं हजर झालेल्या होत्या आणि त्यांनी आतापर्यंत आपल्या संघटनेनं काय केलं किंवा आपल्या संघटनेला आतापर्यंत सरकारला झुकवता आलं नाही, आता आपण कशा प्रकारे त्यांना झुकवत आहोत। आपल्याला सिटू संघटनेची साथ मिळालेली आहे, आपल्याला योग्य ती ताकद मिळालेली आहे आणि त्या ताकदीच्या आधारे आपण आता पुढे आपल्याला किमान वेतन मिळवून घ्यायचं आहे। नुसतं किमान वेतनच नाही, आपल्या महिलांना प्रवास भत्ता मिळाला पाहिजे, आपल्या महिलांना अपघाती विमा मिळाला पाहिजे, आपल्या अंशकारी नावात बदल झाला पाहिजे। ह्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या जोपर्यंत आपण लागू करून घेत नाही तोपर्यंत आपला हा संघर्ष असाच चालू राहणार आहे। आणि आपण सिटू संघटनेच्या माध्यमातून आपण आपला 1 जून 2026 रोजी आपला आक्रोश मोर्चा आपण आयोजित केलेला आहे। त्या आक्रोश मोर्चात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आपला आक्रोश मोर्चा अतिशय तीव्र करू, हे असं आवाहन मी आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या महिलांना, सर्व महाराष्ट्रातल्या आपल्या भगिनींना मी करत आहे। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लाल झेंडा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अर्धवेळ स्त्री परिचर महिलांना किमान वेतन मिळालंच पाहिजे, अर्धवेळ स्त्री परिचर महिलांना कर्मचारी दर्जा मिळालाच पाहिजे, पेन्शन मिळालंच पाहिजे, 4 श्रम संहिता रद्द झाल्याच पाहिजे, 4 श्रम संहिता रद्द झाल्याच पाहिजे, जनसुरक्षा विधेयक लागू करणारे नालायक सरकार मुर्दाबाद, जनसुरक्षा लागू करणारे नालायक फडणवीस होश में आओ, किमान वेतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, किमान वेतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। इन्क्लाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद।